नमस्कार. चला आज एका अशा रहस्याबद्दल बोलूया जे आपल्या सगळ्यांचाच परिचयाचं आहे, पण तरीही गोंधळात टाकणारं आहे. कधी विचार केलाय का की मस्तपैकी शिजवलेलं गरमागरम अन्न काही तासातच अचानक कसं काय खराब होतं? यामागे एक छोटासा जीव आहे. असं कधी ऐकलंय का की एखाद्या मोठ्या कार्यक्रमात, समजा लग्नात, छान जेवण झालं आणि नंतर अनेकांना विषबाधा झाली? सगळं अन्न तर ताजं शिजवलेलं होतं, गरम गरम वाढलं होतं. मग असं होतं तरी कसं? हाच प्रश्न आपल्याला आजच्या आपल्या विषयाच्या मुळाशी घेऊन जातो. तर अन्नाच्या या अचानक बिघडण्यामागे एक विशिष्ट प्रकारचा जीवाणू आहे. चला तर मग या गुन्हेगाराची ओळख करून घेऊया. या जीवाणूचं नाव आहे क्लॉस्ट्रीडियम. हेच ते जीवाणू आहेत जे खास करून शिजवलेलं अन्न खराब करण्यासाठी ओळखले जातात. यांच्यामुळेच अन्नाची चव बिघडते आणि ते खाण्यासाठी असुरक्षित बनतं. आता आपण या सूक्ष्म शत्रूची एक प्रकारे केस फाईलच तयार करूया. म्हणजे तो दिसतो कसा, राहतो कुठे आणि त्याचं काम कसं चालतं हे सगळं नीट समजून घेऊ. आणि गंमत म्हणजे हा क्लॉस्ट्रीडियम काही एकटा नाहीये. त्याच्या 1-2 नाही तर तब्बल 100 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. आणि हो, ह्यातल्या काही आपल्यासाठी बऱ्याच धोकादायक ठरू शकतात. हे जीवाणू आपल्याला कुठेही सापडू शकतात. म्हणजे ते मातीत तर असतातच, पण त्याशिवाय आपल्या आणि इतर प्राण्यांच्या पचनसंस्थेत म्हणजे अन्नमार्गात सुद्धा ते अगदी आरामात राहत असतात. जर आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर हे जीवाणू आपल्याला दंडाच्या आकाराचे म्हणजे रॉड शेपचे दिसतात. ही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. हा क्लॉस्ट्रीडियम स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी नक्की कोणती युक्ती वापरतो? कारण त्याची जगण्याची पद्धतच त्याला आपल्यासाठी धोकादायक बनवते. जेव्हा परिस्थिती त्यांच्यासाठी अवघड होते, म्हणजे समजा तापमान खूप वाढतं किंवा अन्नाची कमतरता भासते, तेव्हा ते स्वतःभोवती एक खास संरक्षण कवच तयार करतात. ते तयार करतात बाटलीच्या आकाराचे बीजाणू, यांना एंडोस्पोर्स असं म्हणतात. आणि हेच त्यांचं खरं सिक्रेट वेपन आहे. म्हणजे बघा, हे बीजाणू इतके चिवट असतात की कितीही कठीण परिस्थितीत, अगदी आपण अन्न शिजवतो ना, त्या उकळत्या तापमानातही ते आरामात जिवंत राहतात. आणि आता त्यांच्याबद्दलचा सगळ्यात महत्त्वाचा क्लू, यांच्यात एक मोठी कमजोरी आहे आणि तीच त्यांची ताकदही आहे. यांना हवेतला नॉर्मल ऑक्सिजन अजिबात सहन होत नाही. हे अगदी सरळ गणित आहे. जिथे ऑक्सिजन आहे तिथे हे जगू शकत नाहीत. पण जिथे ऑक्सिजन नाही, म्हणजे विनॉक्सी परिस्थिती, तिथे मात्र यांची वाढ एकदम झपाट्याने होते. आणि याच गोष्टीचा फायदा त्यांना शिजवलेल्या अन्नात मिळतो. चला, आत्तापर्यंत मिळालेले सगळे धागेदोरे एकत्र जोडूया. एक म्हणजे त्यांचे बीजाणू, जे काहीही झालं तरी टिकून राहतात. आणि दुसरं म्हणजे त्यांची ऑक्सिजन नसलेल्या जागेची गरज. यातूनच आपल्याला शिजवलेलं अन्न का खराब होतं याचं उत्तर मिळतं. हे खूप सोपं आहे. जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा त्यातले बहुतेक जीवाणू मरतात आणि ऑक्सिजनही निघून जातो. पण क्लॉस्ट्रीडियमचे बीजाणू जिवंत राहतात. मग त्यांना शिजवलेल्या अन्नामध्ये वाढायला एकदम परफेक्ट, ऑक्सिजन फ्री आणि पोषक वातावरण मिळतं. त्यामुळे ते वेगाने वाढतात आणि अन्न विषारी बनवतात. तर क्लॉस्ट्रीडियमची ही टिकून राहण्याची गोष्ट आपल्याला काय शिकवते? या माहितीचा वापर करून आपलं अन्न जास्त सुरक्षित कसं ठेवता येईल यावर विचार करायला हवा, नाही का?